आपण काय बोलतोय, कसं बोलतोय? अरे बाळासाहेब पाटलांना घरी घालवायसाठी आम्ही लढा उभा केलं. 2007 सालापासून लढतोय. आज मी ते आमचं स्वप्न साकार झालं आणि तुम्हाला निवडून दिलं. पण खंत वाटते राव, इतकं लबाड तुम्ही बोलाल, इतकी महत्वाकांक्षी असेल, इतकी राक्षसी प्रवृत्ती असेल, हे कधी वाटलं नाही हो, कधी वाटलं नाही. मनाला यातना होते. मला म्हणले सेटलमेंट या तुमच्या पोराबाळांना घेऊन या पालीच्या खंडोबाच्या पिंडीवर हात मारा, नाही तर धैर्यशील कदम स्वतःच्या पोटच्या गोळ्याला घेऊन तिथे येईल आणि तुमच्या मेंद्यात चहात किंवा डिझेल मध्ये जर मेंदा असलो ना तर पालीचा खंडोबा माझं वाटोळं करल. त्याग केला, समर्पण केलं. वाईट वाटते आम्हाला दमाच्या भाषा करतात, संपून टाकायच्या भाषा कर. अरे भले भले लागले नादाला, भले भले लागले नादाला आम्हाला संपवायला. आम्ही सगळ्यांना पुरून उरलोय. ही कोण आहे? तुम्हाला काय वाटलं पद मिळालं की माणसं पदाच्या मागे येतात? अरे माणसांना प्रेम द्यावं लागतं, माणसाला फुलागत जपावं लागतं. माझ्या नेत्याने मला सांगितलं की धैर्यशील आयुष्यात ज्याने कणभर उपकार केला त्याचा उपकार विसरू नकोस. जो कार्य करताय त्या कार्यकर्त्याला कधी संपवू नकोस. ज्यानं मनभर अपकार केलाय त्याला कधी ताप देऊ नको. ही माझी शिकवण आहे. ठीक आहे, ती सौम्य. काही लोक माझ्याकडनं फायदा घेतात, माझ्याकडनं फायदा करून घेतात, मला सोडून जातात. मी काही बोलत नाही. मी एकच ध्यानात ठेवतो, यानं कधीतरी मला एकदा मतदान दिलंय. मी कधीच कोणाला वाईट म्हणत नाही. मला खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, परंतु या ठिकाणी एकाला कलकत्त्याला पाठवायची भाषा, मला बघून घ्यायची भाषा, निवास थोरातांचं दुकान बंद करायची भाषा,